श्री स्वामी समर्थ मंडळी. 19 जुलै 2026 आजचे राशी भविष्य काय आहे? तुमच्या नशिबात आज काय लिहिलं आहे? तुमचा आजचा दिवस कसा जाणार? जाणून घ्या. तुमची रास पूर्ण व्हिडिओ पहा. पहिली रास आहे मेष रास. मेष राशीच्या लोकांना आजचा दिवस उत्साही आणि प्रगतीचा आहे. नोकरीत वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते. व्यवसायात नवीन संधी लाभदायक ठरतील. आर्थिक बाजू अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे, मात्र अनावश्यक खर्च टाळा. प्रेमसंबंध जोडीदारासोबत संवाद अधिक गोड होईल. अविवाहितांना चांगला प्रस्ताव येऊ शकतो. आरोग्याच्या बाबतीत थकवा जाणवू शकतो. पुरेशी विश्रांती घ्या. पुढची रास आहे वृषभ रास. वृषभ राशी या लोकांसाठी आज कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील, पण त्यातून भविष्यात फायदा होईल. आर्थिक बाजू पाहायची गेली तर गुंतवणुकीत संयम ठेवा. खर्चाचे योग्य नियोजन करा. आणि प्रेमाच्या बाबतीत बोललं तर गैरसमज दूर करण्यासाठी स्पष्ट संवाद आवश्यक आहे. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवाल. आणि आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर पचनासंबंधी किरकोळ त्रास होऊ शकतो. पुढची रास आहे मिथुन रास. मिथुन राशी या लोकांना आज नवीन कल्पना आणि मेहनतीमुळे यश मिळेल. आर्थिक बाजू कशी असेल तर अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग खुला होऊन जुनी देणी वसूल होण्याची शक्यता आहे. प्रेमाच्या बाबतीत सांगायचं गेलं तर प्रिय व्यक्तींसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. अविवाहितांसाठी दिवस अनुकूल आहे. आरोग्याच्या बाबतीत मानसिक तणाव कमी ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर पुढची रास आहे कर्क रास. कर्क राशी या लोकांसाठी आजचा दिवस संयमाने निर्णय घेणे महत्त्वाचे ठरेल. आर्थिक बाजू बघायची गेली तर मोठे व्यवहार पुढे ढकलणे हिताचे ठरेल आणि अनावश्यक खर्च टाळावा. प्रेमासंबंधित सांगायचं झालं तर जोडीदाराकडून भावनिक आधार मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आरोग्याच्या बाबतीत झोपेची कमतरता जाणवू शकते. त्यानंतरची पुढची रास कोणाची आहे? सिंह रास आहे. भाग्याची उत्तम साथ मिळेल. नोकरीत पदोन्नतीचे संकेत आहेत. आर्थिक बाजू बघायची गेली तर आर्थिक संकट दूर होण्याची चिन्हे आहेत. उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंध कसे राहतील तर प्रेम व्यक्त करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. नात्यात विश्वास वाढेल. आरोग्याच्या बाबतीत काय आहे तर ऊर्जा आणि उत्साह कायम राहील. कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल तर बघा, आज कामात अचूक नियोजनामुळे यश मिळेल. आर्थिक बाजू कसे असेल तर खर्चावर नियंत्रण ठेवल्यास बचत वाढेल. गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे. प्रेमसंबंध कसे राहतील? छोट्या गोष्टींवरून वाद टाळा. जोडीदाराची भावना समजून घ्या. आरोग्य कसे असेल आज तर नियमित व्यायाम फायदेशीर ठरेल. त्यानंतरची पुढची रास आहे तुला रास. तुला राशी या लोकांसाठी आज महत्त्वाच्या व्यक्तींशी भेट होऊ शकते. आर्थिक बाजू कशी राहील तर नवीन आर्थिक संधी मिळतील, मात्र कर्ज घेणे टाळा. प्रेमसंबंध कसे राहतील? जोडीदारासोबत रोमॅन्टिक वेळ घालवा. अविवाहितांसाठी शुभ संकेत आहेत. आरोग्य कसे राहील तर डोकेदुखी किंवा थकवा जाणवू शकतो. वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस कसा जाईल तर रखडलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक बाजू कशी असेल? अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात चांगला नफा मिळेल. प्रेमसंबंध कसे राहतील तर नात्यातील दुरावा कमी होईल आणि प्रिय व्यक्तीकडून आनंदाची बातमी मिळेल. आरोग्य कसे राहील तर आरोग्य हे उत्तम राहील. पुढची रास आहे धनुरास. धनुराशी या लोकांसाठी आज आत्मविश्वासामुळे कठीण कामे सहज पूर्ण होतील. आर्थिक बाजू उत्पन्न वाढेल, परंतु मोठी खरेदी विचारपूर्वक करा. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. वैवाहिक जीवनात आनंद वाढेल आणि आरोग्याच्या बाबतीत प्रवास टाळण्याची काळजी घ्यावी. त्यानंतरची पुढची रास आहे मकर रास. मकर राशी या लोकांना आज कामाचा ताण वाढू शकतो, पण यश निश्चित मिळेल. आर्थिक बाजू कशी राहील तर बघा, मालमत्तेशी संबंधित व्यवहार फायदेशीर ठरतील. आर्थिक संकटातून हळूहळू बाहेर पडाल. प्रेमसंबंधाचं कसा असेल आजचा दिवस तर प्रेमसंबंधाबाबत जोडीदारासोबत अधिक वेळ घालवा. संवाद वाढल्यास मतभेद कमी होतील. आणि आरोग्य कसे राहील तर
पाठदुखी किंवा संधिदुखीची काळजी घ्यावी लागेल. कुंभ राशी या लोकांसाठी आजचा दिवस कसा जाईल तर बघा, नवीन काम सुरू करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. आर्थिक बाबतीत सांगायचं गेलं तर व्यवसायात नफा वाढेल, अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. प्रेम संबंधाच्या बाबतीत सांगायचं गेलं तर अविवाहितांना नवीन नात्याची सुरुवात होऊ शकते. वैयक्तिक जीवन आनंदी राहील आणि आरोग्याच्या बाबतीत तंदुरुस्ती चांगली राहील. त्यानंतर शेवटची रास आहे मीन रास. मीन राशी या लोकांसाठी आज नशिबाची पूर्ण साथ मिळेल. आर्थिक बाजू कशी असेल तर धनलाभाचे योग्य योग आहेत. नवीन गुंतवणूक भविष्यात फायदेशीर ठरेल. प्रेमाच्या बाबतीत सांगायचं गेलं तर मीन राशीसाठी आज प्रेम व्यक्त करण्यासाठी चांगला दिवस आहे. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. आरोग्य, मानसिक समाधान आणि सकारात्मक ऊर्जा अनुभवता येईल. आजचा शुभ रंग आहे मेहनत, संयम आणि योग्य नियोजन. यामुळे आर्थिक प्रगती, प्रेमातील विश्वास आणि करिअरमध्ये यश निश्चित मिळते. आज प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या आणि सकारात्मक दृष्टीने ठेवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.